नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2023 दिनांक 8 जून 2023 रोजी वनरक्षक भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो. त्या भरतीमध्ये एकूण 2138 जागा वनरक्षकासाठी रिक्त पदांकरिता जाहिरात आली होती मित्रांनो. आणि या जाहिरातीची जी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती 10 जून 2023 रोजी आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती 30 जून 2023. तर या भरतीमध्ये बऱ्याच जणांनी फॉर्म भरले आहेत मित्रांनो. बऱ्याच जणांचे आता फॉर्म फिलअप करून झाले आहेत. त्या भरतीबाबत कशा प्रकारची प्रश्नावली येऊ शकते, सामान्य ज्ञान जनरल नॉलेज कशा प्रकारची परीक्षा होऊ शकते, याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती संपूर्ण घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. आणि कशा प्रकारची प्रश्नपत्रिका येऊ शकते, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे संपूर्ण जाणून घ्यावायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही प्रश्नावली आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल किंवा प्रश्नावलीबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. म्हणजे कोणत्याही माहितीपासून तुम्ही वंचित राहू शकणार नाही. तर बघा मित्रांनो, 2019 मध्ये जी परीक्षा झाली होती वनरक्षक पदासाठी, त्या वनरक्षक पदासाठी जी जाहिरात आली होती त्यासाठी जे आलेले प्रश्न आहेत महापोर्टल या माध्यमाद्वारे ती परीक्षा झाली होती 2019 मध्ये. त्यामध्ये आलेले काही प्रश्न आहेत मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. पर्याय दिलेत मित्रांनो, सुवर्ण, कन, पाद, पाय, थोर, चान, कांगावा, तक्रार. प्रश्न नीट वाचा मित्रांनो, म्हणजे तुमची कोणतीही चूक होणार नाहीये. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी. बरोबर जोडी कोणती आहे तर थोर आणि चान. प्रश्न पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता. तर मित्रांनो, जी काही भरती झाली आहे 2019 ला, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 3 समानार्थी, 3 विरुद्धार्थी, 2 म्हणी आणि 2 वाक्प्रचार आणि 1 शब्दसमूह अशा प्रकारची प्रश्न त्या 2019च्या प्रश्नपत्रिकेत आलेली होती मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आताच्या या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे हा सांगायचा आहे. प्रश्न काय, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, गर्भ श्रीमंत असणे. गर्भ श्रीमंत काय तर मित्रांनो, जन्मतः श्रीमंत असणे. तर आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, गर्भ श्रीमंत असणे. वाक्प्रचार कोणता होता, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. पर्याय खाली दिले आहेत मित्रांनो, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, अहमदनगर. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाबाबत थोडीशी एक माहिती देऊ इच्छितो की हा जो प्रश्न आहे मित्रांनो 2012, 2016, 2018, 2017, 2021 या सर्व वर्षांमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळं तुम्ही हा प्रश्न तोंडपाठच करून जा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. लगेच तुम्हाला प्रश्न दिसला की तुम्हाला डायरेक्ट टिक करायचं आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. म्हटलं की डायरेक्ट अहमदनगर असं उत्तर सांगून टाकायचं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, अहमदनगर. याच बाबतीमध्ये अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, की जसं वरती विचारला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून कोणतं नाव ठेवल्या जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अहिल्यानगर असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न जर असा आला तर कन्फ्यूज होऊन जायचं नाही मित्रांनो, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते. याचे खाली पर्याय दिले आहेत मित्रांनो, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व कायदा व न्यायमंत्री. तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 5, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1, समता विषमता. पर्याय क्रमांक 2, जलद घाई. पर्याय क्रमांक 3, कृतज्ञ व कृतघ्न. पर्याय क्रमांक 4, उगवती आणि मावळती. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, समता आणि विषमता हा सुद्धा बरोबरच आहे. जलद आणि घाईत हा समानार्थी शब्द आहे, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, लघु तरी या शब्दाचा खालीलपैकी संधी विग्रह ओळखा. पर्याय क्रमांक 1, लघु
अधिक तरी, पर्याय क्रमांक 2 लघु अधिक उत्तरी, पर्याय क्रमांक 3 लघु अधिक उत्तरी, पर्याय क्रमांक 4 लघु अधिक उत्तरी, अशी ही 4 पर्याय आहेत मित्रांनो. तर आपला संधी विग्रह लघुत्तरीचा कसा असेल? पर्याय क्रमांक 4 लघु अधिक उत्तरी. प्रश्न क्रमांक 7, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 कोकण किनारपट्टी, पर्याय क्रमांक 2 मलबार किनारपट्टी, पर्याय क्रमांक 3 कोरोमंडल किनारपट्टी, पर्याय क्रमांक 4 उत्तरी सरकार किनारपट्टी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कोरोमंडल किनारपट्टी. तर हा प्रश्न तुम्ही लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो, पूर्ण लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न 2019ला वनरक्षक भरती झाली होती, त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. त्यासोबतच 2019ला तलाठी भरती सुद्धा झाली होती, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो. 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तर भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर कोरोमंडल किनारपट्टी. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मोठ्या कामात लहान काम उद्भवणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा. पर्याय क्रमांक दिले आहेत मित्रांनो. 1 शेंडीच पूल बांधणे, पर्याय क्रमांक 2 शेंडी हातात सापडणे, पर्याय क्रमांक 3 शेंडी फुटणे, पर्याय क्रमांक 4 शेंडीचा गुंता होणे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शेंडी फुटणे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 10, कोरड्या बरोबर ओले जळते या म्हणीतून काय व्यक्त होते? पर्याय क्रमांक 1 समानता, पर्याय क्रमांक 2 बंधुभाव, पर्याय क्रमांक 3 वाईट संगत, पर्याय क्रमांक 4 शत्रुत्व. तर पर्याय क्रमांक 3 वाईट संगत, कोरड्या बरोबर ओले जळते या म्हणीतून हे व्यक्त होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले टेक्ना पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 बेंगलोर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 तिरुअनंतपुरम. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 तिरुअनंतपुरम. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅश भाग आहे? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सूची, पर्याय क्रमांक 2 राज्य सूची, पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची, पर्याय क्रमांक 4 अविशिष्ट विषय. याचं उत्तर आहे मित्रांनो समवर्ती सूची. प्रश्न क्रमांक 13, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 प्रसिद्ध, पर्याय क्रमांक 2 अनन्य, पर्याय क्रमांक 3 पूर्वज, पर्याय क्रमांक 4 अनुज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. पर्याय क्रमांक 14, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 निलगिरी, पर्याय क्रमांक 2 नंदादेवी, पर्याय क्रमांक 3 ग्रेट निकोबार, पर्याय क्रमांक 4 मानस. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 निलगिरी. प्रश्न क्रमांक 15, सालार जंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 जयपूर, पर्याय क्रमांक 4 लखनौ. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. सालार जंग संग्रहालय हैदराबाद येथे स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 ओडिसा, पर्याय क्रमांक 4 अंदमान व निकोबार बेटे, पर्याय क्रमांक 3 ओडिसा. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 स्वच्छ भारत अभियान. हा उपक्रम 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे? पर्याय क्रमांक 1 आजार, पर्याय क्रमांक 2 मानवी हक्क, पर्याय क्रमांक 3 मुले, पर्याय क्रमांक 4 शिक्षण. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुले. युनिसेफ या मुख्य लक्ष केंद्रित कशावर आहे? तर मुलांवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी व आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे? पर्याय क्रमांक 1 15%, पर्याय क्रमांक 2 18%, पर्याय क्रमांक 3 22%, पर्याय क्रमांक 3 30%. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 22%. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 हरियाणा, पर्याय क्रमांक 2 पंजाब, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजस्थान. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 कोयना, पर्याय क्रमांक 2 मेळघाट, पर्याय क्रमांक 3 लोणार, पर्याय क्रमांक 4 पैनगंगा. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोणार. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात पानशेत धरण खालील
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 बीड, पर्याय क्रमांक 4 ठाणे, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे मित्रांनो पुणे या शहरामध्ये पानशेत धरण या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? पर्याय क्रमांक 1 0.32%, पर्याय क्रमांक 2 0.23%, पर्याय क्रमांक 3 0.04%, पर्याय क्रमांक 4 0.02%. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 0.04%. मित्रांनो पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल आपलं 0.04%. प्रश्न क्रमांक 25 भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? पर्याय क्रमांक 1 2017 साली, पर्याय क्रमांक 2 2016 साली, पर्याय क्रमांक 3 2015 साली, पर्याय क्रमांक 4 2014 साली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 2015 साली. भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना 2015 साली गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर बघा मित्रांनो अशी 25 प्रश्नांची प्रश्नावली आहे ही जी की 2019 मध्ये वनरक्षक भरती निघाली होती त्यामध्ये या प्रश्न विचारण्यात आले होते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नावली आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात तुम्हाला जर माहिती घ्यावायची असेल तर या इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.